माझ्यासारखाच वाचकांचा एक ग्रुप का तयार करू नये आपण, आणि मला फायदा होतोय तर म्हणलं आपण आपल्या मित्रांना पण फायदा का करून देऊ नये. मी तक्रारी खूप मी तक्रार करायचो सगळ्याच बाबतीमध्ये, घरामधल्या असेल, समाजामध्ये असेल, सरकारवरती असेल, ह्याच्या तक्रारी. ह्याच्यातून माझ्या सगळ्या तक्रारी बंद झाल्या. ध्यानाच्या अनेक पद्धती, योगाच्या, मेडिटेशनच्या अनेक पद्धती ह्या गोरक्षनाथांनी आपल्याला दिलेल्या आहेत. तर व्हॉट्सअप गरजेचं आहे का? तर 99% मी सगळ्यांना नेहमी एक विनंती करत असतो की 2 ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्यायला पाहिजेत. एक आहे स्क्रीन टाईम ॲप आणि दुसरं आहे स्वच्छतेचं ॲप. नमस्कार, मी शिवकुमार चंदागिरे. समाजविश्व या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाजविश्वच्या व्यक्ती आणि प्रवास या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपल्यासोबत आहेत अविनाश निमसे सर. सरांचं थोडक्यात इंट्रोडक्शन सांगायचं म्हटलं तर सर व्यवसायाने स्थापत्य अभियंते म्हणजे सिव्हिल इंजिनियर आहेत, तसेच कन्सल्टंट म्हणूनही काम करतात. सरांनी बुक क्लबची स्थापना केलेली आहे, त्याचे संस्थापक आहेत. बुक क्लबच्या माध्यमातून ते ग्रंथालय सुरू करणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही ग्रंथालय चळवळ, वाचन संस्कृती पोहोचवण्यासाठी ते काम करत आहेत. तसेच सर महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छतादूत ब्रँड अँबॅसेडर म्हणूनही कार्यरत आहेत. त्या माध्यमातून ते स्वच्छता मोहीम त्याच्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतात, रॅली काढतात. तसेच सरांनी स्वतःच्या घरी सिंहगड रोडला त्यांचं घर आहे औदुंबर, तर त्याच्या टेरेसवरती खूप चांगल्या पद्धतीचं त्यांनी गार्डन तयार केलेलं आहे. त्यामध्ये औषधी वनस्पती आहेत. विशेष म्हणजे सरांनी ओला कचरा जो आहे तर तो बाहेर कुठेही टाकत नाहीत मागच्या अनेक वर्षापासून सर, आणि तो कचरा ते तिथंच त्याचं कंपोस्ट खत तयार करून ती कशा पद्धतीनं ते करतात हे पुढे आपल्या पॉडकास्टमध्ये समजणार आहे. तर एक खूप चांगला उपक्रम सरांनी तर घरीच सुरू केला. म्हणजे ओला कचरा ही जर पद्धत अनेकांनी घरी राबवली तर ओला कचरा बाहेर टाकण्याची गरजच पडणार नाही. असा एक अभिनव उपक्रम सरांनी घरी सुरू केलेला आहे. सरांना वाचनाची प्रचंड आवड आहे, त्यामधूनच हे बुक क्लब सुरू झाले खरं तर. आणि विशेष म्हणजे सर की जे वाचलेले पुस्तकं आहेत आवडते, तर ते पुस्तकामधले जे कोट असतात महत्त्वाचे, तर ते कोट लिहून काढतात आणि सुलेखनच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणखी पोहोचवतात. आणि आवडते वाचलेली पुस्तकं जे आहेत, जे लोकांनी पण वाचले पाहिजेत, ते पुस्तकं सर लोकांना गिफ्ट देतात. आजपर्यंत सरांनी अनेक पुस्तकं अनेकांना गिफ्ट दिलेले आहेत. आज आपल्या पॉडकास्टमध्ये सरांच्या माध्यमातून आपल्याला खूप काही गोष्टी जाणून घ्यायला भेटणार आहेत. तर आपण जास्ती वेळ न घेता या पॉडकास्टला सुरुवात करूयात. सर मला पहिलाच प्रश्न सर तुम्हाला असं विचारायचं की वाचन जे आहे तर वाचाल ते वाचाल असं म्हणतात वगैरे, तर वाचनाची जी हे आवड आहे तुमची, तर ती कशी सुरू झाली आणि म्हणजे का वाटलं की वाचनाकडे आपण वळलं पाहिजे? खरं तर काय, माझे वडील शिक्षक आहेत आणि लहानपणापासून वडील स्वतः खूप वाचायचे, पण मी फार असं काय वाचत नव्हतो. म्हणजे एक बेस्ट रीडर म्हणावं किंवा एक वाचक म्हणावं असं मी नव्हतो. मागच्या एक 10-15 वर्षापूर्वी मी व्यवसायामध्ये काही मला अपयश आलं किंवा थोडंसं मी बॅकफूटला आलो, आणि त्याचं ज्यावेळेला मी काही मनन करत होतो की आपण कशामुळं आपल्याला डाऊनफॉल आला किंवा आपण थोडंसं पाठीमागं आलो, तर त्याचं साधारणपणे माझ्या लक्षात आलं की आपण अपग्रेडेशन नॉलेज आपल्याकडं कमी पडतं आहे आणि आपलं वाचन कमी पडतं आहे, आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे ग्रॅटिट्यूड नाही आहे असं मला लक्षात आलं. आणि मग माझ्या वाचनामध्ये माझ्या मित्राने मला एक पुस्तक सुचवलं, ते म्हणजे जादू, मॅजिक. रॉन्डा बर्न यांनी लिहिलेलं ते पुस्तक, हा प्रसिद्ध लेखिका रॉन्डा बर्न आहे. तर त्यांनी मला सुचवलं की तू हे पुस्तक वाच, मग तुला तुझ्या अपयशाची किंवा तुझ्या बॅकफूटला येण्याची कारणं कळतील. आणि मी ते पुस्तक वाचल्यानंतर मला खूप चांगले मला बदल माझ्यामध्ये झाले, आणि मग तिथून पुढं खरा वाचनाचा प्रवास माझा तिथून पुढे चालू झाला. आणि मग मी त्यानंतर मग एकापाठोपाठ एक पुस्तक वाचायचा मी धडाका लावला, कारण तिथं मला समजलं होतं की वाचनामुळं खरं काय होतं, अभ्यास, कॉलेज आणि ह्याच्यामध्ये ते फक्त पास होण्यापुरतं वगैरे असं वाचन होतं किंवा ते अभ्यास होता. पण जीवनाच्या खऱ्या प्रवासामध्ये किंवा जीवनाच्या लढाईमध्ये तुम्हाला वाचन इतकं आतून ताकद देतं. खरं तर आर्थिक ताकदीपेक्षा, म्हणजे फायनान्शियल बॅकअपपेक्षा, म्हणजे मनाची ताकद म्हणतो ना आपण, ती खूप पुस्तकातून मिळते असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि माझ्या स्वतःच्या आल्यामुळं मी वाचायला सुरुवात केली आणि मला त्याचे फायदे खूप जाणवले. आणि मग मी ते एकतर मित्रांबरोबर आपण शेअर करायला पाहिजे किंवा मित्रांनाही ते जाणवलं की अरे हा आता काही बदलला आहे काय, म्हणजे थोडंसं मी पुस्तक वाचायला लागल्यापासून बाकीच्या बऱ्याचशा याच्यापासून मी अलिप्त झालो.
आणि मग तिथून खरं तर मी म्हणेल की तीच सुरुवात होती बुक क्लब स्थापन करण्याची खरं तर. हां, मग सर मी पुढे येणारच होतो की हे बुक क्लब जे सुरू केलं तुम्ही, तर ही कन्सेप्ट कधी सुरू झाली आणि त्याचं आज कार्य कुठपर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे सुरू करावं का वाटलं म्हणजे? हां, खरं तर काय झालं की ज्यावेळेला मला पुस्तकं वाचल्यानंतर खूप चांगला बेसिकली आतमधून आनंद होत होता आणि माझ्यामध्ये खूप इंटरनल डेव्हलपमेंट्स होत होत्या आणि मग त्या मी मित्रांबरोबर शेअर करत होतो. माझ्या सहकारी आहेत, मित्र आहेत की अरे खूप हे पुस्तक खूप चांगलं आहे, याच्यामध्ये हे दिलेलं आहे, त्यामध्ये ते दिले आहे. अनेक पुस्तकं जवळ 100-150 पुस्तकं माझी धडाक्यामध्ये वाचून झाली आणि मग म्हटलं आपण काय करूया की माझ्याकडे भरपूर पुस्तकं आहेत आणि मी वाचलेली पण आहेत ती. तर मग मित्रांना शेअर करता करता म्हटलं आपण असे चांगला माझ्यासारखाच वाचकांचा एक ग्रुप का तयार करू नये आपण, आणि मला फायदा होतोय तर म्हटलं आपण आपल्या मित्रांना पण फायदा का करून देऊ नये. खरं तर वाचनाचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे की वाचनाचं महत्त्व आहे, पण प्रॅक्टिकलमध्ये ते खरंच वर्कआउट होतं का, तर ते माझ्याबरोबर झालं होतं. म्हटलं मग आपल्याबरोबर होतंय तर नक्कीच आपल्या 4-5 मित्रांबरोबर नक्कीच होईल. आणि मग आम्ही आमचे सगळे जवळचे मित्र होते, माझे सहकारी होते काम ऑफिसमधले, आणि त्यांना मग आम्ही असं म्हणून एक चांगल्या वाचक यांना एकत्र करून मग आम्ही हा बुक क्लब स्थापन केला. बघा सर, तुमची जी वाचनाची आवड आहे तर याच्यामध्येच जॉन गोन्साल्विस नावाचं एक पुस्तक तुम्हीच मला दिलं होतं, ग्रंथदूत नावाचं. तर ते वाचनाची आवड तुम्हाला त्या पुस्तकामध्ये एक स्वतंत्र तुमचा चॅप्टर आलं, म्हणजे इथपर्यंत घेऊन गेली. तर ते खरंच म्हणजे वाचनाच्या आवडीतून काय काय होऊ शकतं ह्याच्या सरांनी थोड्याच वेळामध्ये खूप काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. सर मला पुढं असं विचारायचं तुम्हाला की अशी कुठले पुस्तकं आहेत ज्याचा तुमच्यावरती खूप इफेक्ट राहिलेला आहे आणि म्हणजे एकंदरीत तुमचा माणूस म्हणून तुम्ही खूप बदलला, त्याचा परिणाम झाला? त्यातले मी एक 4-5 पुस्तकं नक्कीच मी सर्वांना विनंती करेल किंवा हे करेल, रेफर करेल की हे अवश्य वाचायला पाहिजे, ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. त्यातलं मी आत्ता सांगितलं ते म्हणजे मॅजिक नावाचं पुस्तक आहे, रॉन्डा बर्न यांनी लिहिलेलं. हे इंग्लिशमध्ये पण ते मराठीमध्ये वाचा, आपल्या आपल्या लँग्वेजमध्ये वाचा. मराठीमध्ये ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञताचा याचा अर्थ खूप चांगल्या प्रकारे समजतो. त्यामुळं मॅजिक नावाचं पुस्तक म्हणजे मला त्याचा फायदा एवढ्यासाठी झाला की ग्रॅटिट्यूड, बेसिकली मला ते ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता ह्या पुस्तकातून कळाली. तोपर्यंत खरं तर मला कृतज्ञता कशा प्रकारे असते, मी तक्रारी खूप होतो, मी तक्रार करायचो सगळ्याच बाबतीमध्ये, घरामधल्या असेल, समाजामध्ये असेल, सरकारवरती असेल, ह्याच्या तक्रारी, ह्याच्यातून माझ्या सगळ्या तक्रारी बंद झाल्या. त्यामुळे हे पुस्तक वाचणं तेवढ्यासाठी गरजेचं आहे. दुसरं पुस्तक माझ्या वाचनात आलं ते म्हणजे सयाजीराव गायकवाड. ह्या माणसाने प्रचंड म्हणजे राजा आणि हे म्हणून, पण वाचन चळवळ म्हणजे मी जर बुक क्लब स्थापन करण्याची मला प्रेरणा जर मिळाली असेल तर सयाजीराव गायकवाडांमुळे. की सयाजीराव गायकवाडांनी त्यावेळेला उंटावरून, घोड्यावरून अशी गावोगावी खेडेगावी पुस्तकं वाहिली आणि वाचन प्रत्येक लायब्ररी बडोद्यामध्ये स्थापन केल्या. अख्ख्या भारतभर त्यांनी वाचनाची हे केली. त्यामुळे सयाजीराव गायकवाडांबद्दल माहिती आणि त्याबद्दल करावं, हे पुस्तक अवश्य वाचावं. दुसरं, मी ओशो यांचा खूप मोठा फॉलोवर आहे किंवा ओशो प्रेमी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ओशो हे एक अद्भुत असं व्यक्तिमत्व होतं, पण ओशोंचा सगळ्यात प्रिय गोष्ट होती ती म्हणजे ध्यान आणि योग. तर ध्यान आणि योग आला कुठून, म्हणजे कसं आलं, ध्यान आणि योगाचे मूळ उद्यम म्हणजे काय म्हणतात, ज्याचा उगम कुठून झाला तर तो झाला आहे गोरखनाथांपासून. कारण गोरक्षनाथ म्हणजे आपल्याकडं नवनाथ लोकांना माहिती आहेत, पण फक्त नवनाथ म्हणून माहिती आहेत, पण त्यातलं पर्टिक्युलरली गोरक्षनाथांचं काम किंवा गोरक्षनाथांनी जे आपल्याला समाजाला दिलेलं आहे ते ओशोंना खूप भावलं. कारण ध्यान आणि योग म्हणजे आज जो योगा डे वगैरे साजरा केला जातो किंवा अख्खं जग आज योगाला मानते, त्याचं सगळं क्रेडिट किंवा त्याचं सगळं श्रेय हे गोरक्षनाथांना आहे. ध्यानाच्या अनेक पद्धती, योगाच्या, मेडिटेशनच्या अनेक पद्धती ह्या गोरक्षनाथांनी आपल्याला दिलेल्या आहेत. हे आपल्याला माहिती नाही आहे. हे ओशोंनी ह्या पुस्तकामध्ये अतिशय डिटेलली लिहिलेलं आहे. त्यामुळे गोरखवाणी हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे अशी मी आग्रह करीन. दुसरं आहे पुस्तक महत्त्वाचं ज्याचा माझ्यावरती खूप चांगला प्रभाव पडला. याचं कारण आहे की आपल्या 2 संस्कृती आहेत. एक आहे ऋषी संस्कृती आणि दुसरी आहे कृषी संस्कृती म्हणजे शेती. ऋषी आणि कृषी हे आपलं भारताचं किंवा हिंदुस्थानचं मूळ आहे, बेसिक आहे. तेच आपण खरं तर आता विसरत चाललो आहे आणि आपण IT वगैरे ह्या सगळ्या गोष्टीकडे चालले. इट्स फाईन, टेक्नॉलॉजी ही चांगली गोष्ट आहे. पण मांदार्य ह्या पुस्तकामध्ये राजेंद्र खेर लेखक, एक अद्भुत लेखक आहेत राजेंद्र खेर.
तर ह्यांनी मांदार्य ह्या पुस्तकामध्ये आपली ऋषी संस्कृती किती महान संस्कृती होती, 4,500 वर्षापूर्वी, 12,500 वर्षापूर्वीची संस्कृती आहे आणि 4,500 वर्षापर्यंतच यांनी त्याच्यामध्ये सगळं लिहिलं आहे. त्यामुळं ऋषी आणि कृषी संस्कृती समजून जर घ्यायची असेल आणि आपल्या भारताचं ब्युटिफुलनेस किंवा एक ग्रेटनेस समजायचं असेल तर मांदारी हे पुस्तकं तुम्ही अवश्य वाचलं पाहिजेत असं मी सांगेल. दुसरं आहे पुस्तक आजच्या जगामध्ये खूप गरजेचं आहे, ते म्हणजे क्रिएटिव्हिटी. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला आहे, पण ओशोंनी क्रिएटिव्हिटी हे पुस्तक मागच्या 60-70 वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे. आणि क्रिएटिव्हिटी कशी गरजेची, जरी AI वगैरे आला असेल पण मुळात माणसामध्ये क्रिएटिव्हिटी असावी लागते. ती कशी डेव्हलप होते ते ह्या क्रिएटिव्हिटी पुस्तकात दिलेलं आहे, ते अवश्य सर्वांनी वाचलं पाहिजे. आणि शेवटचं पुस्तक मी सांगेल की आज समाजसेवा म्हणजे जे काय आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि ते काहीतरी प्रमाणामध्ये आपण दिलं पाहिजे, त्याचं उदाहरण, बेस्ट उदाहरण आजच्या जगामध्ये बिल गेट्स आहेत. तर त्या बिल गेट्सच्या पत्नी आहेत मिलिंडा गेट्स यांनी, त्यांचं फाउंडेशन आहे गेट्स फाउंडेशन. तर केवढं मोठं काम केलं जातं. आपल्याकडे सुधा मूर्ती पण खूप छान काम करत आहेत, पण सुधा मूर्तींनी सुद्धा प्रेरणा मिलिंडा गेट्सकडून घेतली. आणि द मोमेंट ऑफ लिफ्ट म्हणजे तुमचा मोमेंट ऑफ लिफ्ट, तुम्हाला वरती जाण्याचा मोमेंट काय असतो तो ह्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर अवश्य मी म्हणेल की हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे, ज्याला समाजाचं काहीतरी द्यायचं आहे आणि त्याची सुरुवात कशी करायची हे या पुस्तकातून दिलं आहे. आणि मी म्हणेल बुक क्लब ची सुरुवात हे पुस्तक वाचल्यानंतर मला खूप चांगली प्रेरणा मिळाली ते परत करण्यासाठी. खरंच सर, ही खरंच खूप महत्त्वाची पुस्तकं आहेत. आपण सगळेजण म्हणतो वाचन करतो वगैरे, पण असे पुस्तकं जे खरंच कुठेतरी तुमच्या लाईफमध्ये बदल घडवून आणू शकतात. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इतिहासात जाऊन त्याची माहिती मिळते. तर हे पुस्तकं खरंच वाचायला भेटत नाहीत. जरी वाचलं तरी हलकं फुलकं आजकाल आपण नवीन कुठले तरी आलेले वगैरे वाचतो, पण मूळ वाचून त्यानंतर मग पुढचं सगळं वाचणं गरजेचं असतं. खरंच सर, खूप महत्त्वाची तुम्ही माहिती दिलेली आहे. या पुस्तकांचा नक्कीच अनेक जण घेऊन ते वाचतील असं मला विश्वास आहे. सर, पुढचा प्रश्नाकडे मला वळायचं आहे की हे जे वाचन कट्टा आपण बुक क्लब जे सुरू केलेलं आहे, त्याला किती वर्ष झाले आता? साधारणपणे आता 5 वर्ष झाले. आम्ही लॉकडाऊनमध्ये हे चालू केलं होतं, कारण लॉकडाऊनमध्ये काय होतं की वाचन म्हणजे सगळं बंद होतं आणि वाचन दुसरा काय पर्याय नव्हता. TV पाहणे आणि TV तर सगळं भयानक चित्र होतं. म्हणजे आता आज किती गेले, आज किती राहिले, असं सगळं गणित होतं. असं मग वाचन करायला सुरुवातीच्या पिरियडमध्ये पण नव्हतं किंवा वाचायला पुस्तकं द्यायला नव्हती. पण नंतरच्या सेकंड लॉकडाऊनमध्ये वाचनाला, ग्रंथालयाला त्यांनी परवानगी दिली याच्यामध्ये, त्या सेंटरमध्ये. मग आम्ही पुण्यामध्ये 4 ठिकाणी आम्ही असे कोविड सेंटरमध्ये आम्ही पुस्तकं दिली, जवळ 200, 300, 300 पुस्तकं असं. आणि मग तिथून खरं आमची सुरुवात झाली की, आणि तेव्हापासून पण वाचनाची लोकांना आवड निर्माण पण जास्त व्हायला लागली, कारण एकांत बऱ्यापैकी होता, वेळ होता. आणि मग आम्ही बऱ्याच ठिकाणी तशी पुस्तकं, त्याच वेळेला आम्ही जवळ 6 ते 7 ठिकाणी चांगल्या ठिकाणी लायब्ररी एस्टॅब्लिश केल्या. जवळजवळ 10,000 पुस्तकं आम्ही त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वाटली. आणि लॉकडाऊनमध्ये ही खरी सुरुवात झाली 2020ला. 5 वर्ष, एक 5 वर्ष साधारणपणे आमच्या बुक क्लबला होत आहेत. आणि महाराष्ट्राच्या बाहेर वगैरे मग कुठं ते सुरू? हां, आम्ही ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये जे खेड्यापाड्यांमध्ये जास्त, बीड असेल, रत्नागिरी असेल, इकडे मावळ असेल, त्याच्यानंतर पेन आहे, ह्या ठिकाणी आम्ही जे अगदी दुर्गम भाग आहे तिथं फारसं काही कोणी जात नाही किंवा तिथं काय फार येत नाही, अशा ठिकाणी आम्ही लायब्ररी छानपैकी एस्टॅब्लिश करून दिलेल्या आहेत. पुढचा आणखी एक प्रश्न आहे सर, की तुम्ही वाचताना प्रत्येकाची पद्धत असते. काही जण बुकमार्क ठेवतात वगैरे, आणि तुम्ही जे वाचता वगैरे तर त्याचं म्हणजे कशा पद्धतीने वाचता आणि त्याच्यामध्ये वाचलेले त्याची टिपणं काढता किंवा तिथंच तुम्ही लिहून ठेवता वगैरे, म्हणजे पुढच्या वेळेस पुस्तक घेतलं की ते फक्त ते टिपणं आहेत समजा, तर ते बघितले की तुम्हाला लगेच लक्षात येऊन जातं. ही सवय कशी लागली? काय झालं की लॉकडाऊनमध्येच मी कॅलिग्राफी करायला शिकलो, कारण वेळ होता थोडासा. मागच्या बऱ्याच खरं तर बिझी शेड्यूल नंतर लॉकडाऊनमध्ये थोडा वेळ मिळाला. आणि मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं असल्यामुळं मला हँडरायटिंग हा एक होता, पण मला अजून थोडंसं इम्प्रूव्ह करायचं होतं. मग मी प्रोफेशनल कॅलिग्राफी शिकलो, सुलेखन. शरद कुंजीर सर माझे गुरु आहेत त्यामध्ये. आणि मग वाचन मी करतच होतो, तर मला बेसिकली वाचताना अंडरलाईन करायचं, आणि मी सेपरेट पेज बऱ्याच वेळा त्या पुस्तकांमध्ये 10-12 पेज टाकून ठेवतो, कोरे पेज. आणि जे वाक्य आवडलं ते अंडरलाईन पण करतो आणि ते लिहून पण ठेवतो. त्याचा सुरुवातीला मला फायदा एवढ्यासाठी व्हायचा की मला सुलेखनाचे कोट लिहायला मिळायचे, कारण चांगलं वाक्य भावलं की अरे ते मला लिहायला पण प्रॅक्टिस करायला पण पाहिजे होतं.
पण ती पुढे पुढे एवढी हे झाली की मी त्याचे छानपैकी कोट्स करून टाकायला लागलो फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, आणि त्याचे हजारो लोकांना ते पाहता आले. आणि ते इन्स्पिरेशनल कोट्स आहेत खूप चांगले, सुधा मूर्तींचे असतील किंवा बिल गेट्स, किंवा ही जे पुस्तकं वाचत होतो मी. हां, व्हॉट्सअप ग्रुप, आमच्या बुक क्लबच्याही ग्रुपवरती मी ते नियमित टाकतो, आजही टाकतो. रोज एक कोट लिहिल्याशिवाय मी आजही झोपत नाही. आणि त्या सुलेखनाचा आणि माझ्याकडे जवळजवळ 1000च्या पुढे चांगले कोट्स असतील, आसपास 1000च्या आसपास चांगले कोट्स, म्हणजे वेगवेगळ्या लेखकांनी, वपू काळे असतील किंवा अनेक लेखक आहेत जे पुस्तक माझ्या हातात येईल, वाचेल, त्याच्यातले एक 10 कोट्स तर मला नक्कीच चांगले मिळतात, वेगळ्या लेखकांचे वेगळे विचार. आणि मग अशा प्रकारे, आणि मग त्या कोऱ्या पेजवरचं कोट्स आणि त्या पुस्तकाचा सारच ऑलमोस्ट तयार होतो. आणि कधी पण नंतर पुस्तक उघडलं किंवा कुणाला वाचायला जरी दिलं तरी मी ते त्याच्याबरोबर देतो. आणि मग त्यालाही तो रिव्ह्यू करायला खूप चांगलं सोपं जातं, आणि ते ठळकपणे ते लक्षात राहतं बेसिकली. खूप छान सवय सर. या वाचनामधूनच सुलेखनाची सवय लागली तुम्हाला, आणि त्या माध्यमातून आज तुम्ही 1000च्या आसपास, त्याच्यापेक्षा जास्त आणखी कोट तयार केले. आणि किती एक गोष्ट वाचन सुरू केल्यामुळे किती गोष्टी त्याच्यासोबत तुम्हाला मिळतात, त्याचं एक समोर सर उदाहरण आहेत आपल्या. मी फार काय असं म्हणजे आज पॉडकास्ट करतो, त्याच्या अगोदर बरेच इंटरव्ह्यू दिल्या, पण मला अशी फार काय बोलायची सवय नव्हती, कारण आम्ही सिव्हिल इंजिनियर, आमचे साईट लेबर सगळा हे होता, बोलायचं तसा कधी फार यायचं नाही. आला तरी मी फार शाय होतो बोलायला. तरी ते मी 15 वर्ष मी रोटरी क्लबचा मेंबर होतो, पण मी तिथेही कधी असं स्टेजवर जाऊन बोललो नाही. आता वाचन केल्यामुळं खूप चांगलं वाचनाचा हा एक फायदा आहे. फायदा सर, शब्दसंग्रह चांगला वाढतो. सर, याला लागूनच मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा की आजकाल कसं की हातात पुस्तक घेऊन वाचणं थोडं कमी झालंय असं आपण बघतो वगैरे, किंवा नवीन माध्यम आलेले आहेत की तुमचं ऑडिओ बुक्स आहेत वगैरे, आणि किंवा ॲप्लिकेशन आलेले वगैरे आहेत. तर या बाबतीमध्ये पण तुम्ही काही सांगाल का, म्हणजे की कुठलं वाचलं पाहिजे, कशावरचे मीडियामध्ये, किंवा नाही सोशल मीडिया खूप सारं आहे नाही का बघण्यासारखं, वाचण्यासारखं, पण कोणतं वाचलं पाहिजे, कुठले? खरं तर काय आहे की मोबाईल किंवा डिजिटल गॅजेट्स ज्याला म्हणू आपण, ते वाचण्यासाठी नाही आहेत. खरं तर ते म्हणजे टेम्पररी इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही वाचू शकता, पण तुम्हाला चांगलं आणि डीप असं वाचायचं असेल तर पुस्तक हे खूप चांगलं माध्यम आहे. आणि काय झालं आहे, सोशल मीडियामुळं आता काय झालं आहे की माणसाचा, म्हणजे मी सगळ्यांना नेहमी एक विनंती करत असतो की 2 ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्यायला पाहिजेत. एक आहे स्क्रीन टाईम ॲप, आणि दुसरं आहे स्वच्छतेचं ॲप. म्हणजे स्वच्छता, ते मी पुढं सांगेल की स्वच्छतेचं ॲप कसं करायचं. पण स्क्रीन टाईम ॲप एवढ्यासाठी आहे की आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवरती किती वेळ आहोत किंवा स्क्रीनवर किती वेळ आहोत, म्हणजे एनी स्क्रीन, मग त्यामध्ये मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, घरचा TV असेल, तर तो आपल्याला कळला पाहिजे. धक्कादायक गोष्ट अशी आहे की ॲव्हरेज स्क्रीन टाईम हा 8 ते 12 तास आहे लोकांचा. बघा, म्हणजे 8 ते 12 तास माणूस जर स्क्रीनवर असेल, त्या डोळ्यांची काय वाट लागेल. आणि ह्या प्रचंड स्क्रीनमुळे तुमच्या डोक्यामध्ये प्रचंड गोंधळ तयार होतो आणि प्रचंड कन्फ्युजन तयार होतं. जेवढा स्क्रीन टाईम माझा पण खूप होता, आता माझा हार्डली 1 ते 2 तास आहे. अच्छा. हां, म्हणजे मी खूप कमी स्क्रीन वापरतो, जेवढं आवश्यक आहे तेवढंच. आणि खरं तर व्हॉट्सअप गरजेचं आहे का, तर 99% व्हॉट्सअप गरजेचा नाही आहे. एखादा टक्का गरजेचं. माझे एक जवळचे IT प्रोफेशनल आहे, त्यांची IT कंपनी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करतात. तर त्यांच्याकडे 100 लोकांचा स्टाफ आहे, पण त्यांच्याकडे कुणाकडेच व्हॉट्सअप नाही आहे. तर मी त्यांना विचारलं की व्हॉट्सअप का नाही वापरत. ते म्हणजे व्हॉट्सअपमध्ये खूप वेळ जातो, आणि व्हॉट्सअपवर अशी कुठली ॲथेंटिक इन्फॉर्मेशन इकडून तिकडून आलेलं फॉरवर्ड आहे. त्यामुळं अगदी इमर्जन्सीला असं वगैरे ते ठीक आहे, पण त्याच्यातून काही फार काही हे होत नाही. मी साधारणपणे 22-23 ग्रुपमध्ये होतो. आता मी 2 ते 3च ग्रुपमध्ये आहे, जे खूप महत्त्वाचे ग्रुप आहेत. आमच्या ऑफिसचे काही ग्रुप आहेत, आणि आता महानगरपालिका असेल किंवा आमचा बुक क्लबचा असेल, असे मोजून 5 ते 6 ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये मी आहे. बाकी सगळ्या ग्रुपमधनं मी एक्झिट झालो आहे. त्यामुळं व्हॉट्सअप खूप कमीत कमी वापरा व्हॉट्सअप. आणि हे खूप वेळ खाऊ आहे खरं तर, त्यातनं फार काय होत नाही, वेळच जातो त्याच्यातून.
नक्कीच सर, खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. कारण या डिजिटल काळामध्ये जे नवीन येतं ते आपण त्याचा अंगीकार करतो, पण ते किती वापरायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. ते सरांनी नेमकं सांगितलेलं आहे आपल्याला, आणि त्याला ऑप्शन पण दिलेलं आहे की काय वाचायचं. स्वच्छतेच्या बाबतीमधलं सर ते कुठलं ॲप म्हणलं तुम्ही? हां, स्वच्छता नावाचं ॲप आहे, भारत सरकारचं पण आहे आणि पुणे महानगरपालिकेचं पण आहे. आपण एक मदत करू शकता की आता मोबाईल असतोच, तुम्हाला कुठेही कचरा दिसला की तो कचऱ्याचा फोटो काढा, लोकेशन असलेला, आणि तो वेबसाईटवर आपल्या महानगरपालिकेच्या ॲपवर टाकलात ना की आम्हाला महानगरपालिकेत 16 क्षेत्रीय वेगवेगळी कार्यालय आहेत, तर त्यांना मदत होते ते तिथं कचरा पडलेला उचलायला. तर त्यामुळे ती एक मदत होते. आणि आपण एक आता कचरा खरं तर करायला नाही पाहिजे, पण टाकतात लोक आता, तर ही त्या व्यवस्थेला कळण्यासाठी व्यवस्थेने ते एक माध्यम केलेलं आहे, ॲप टाकून आणि फोटो टाकला की ते त्यांना कलेक्ट करायला बरं पडतं. म्हणून तोही ॲप तुम्ही सर्वांनी अवश्य डाउनलोड करा आणि त्याचा वापर करा. बेसिकली याच्यावर मी येणारच होतं सर, की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये प्रत्येकांना वाटतं की आपला परिसर चांगला राहावा, आणि बाहेरच्या देशातले जे शहर बघतो आपण चकचकीत एकदम चांगले, त्याचं आकर्षण असतं वगैरे. आपल्या इथलं तसं सभोवतालचं वातावरण तयार करू शकतो आपण, पण ते करत नाही, कारण प्रत्येकाच्या विल पॉवरवरती ते आहे जवळजवळ. तुम्ही पुणे महानगरपालिकेचे म्हणजे स्वच्छता दूत, म्हणजे क्षेत्रीय कार्यालय सिंहगड रोड आहे, तर त्याचं काम बघताय, ब्रँड अँबॅसेडर आहेत, तर ते तुम्ही ब्रँड अँबॅसेडर कसे झालात, आणि ते करताना तुम्हाला कशा गोष्टी म्हणजे काय करता की जसं जेणेकरून स्वच्छता राखण्यासाठी नाही का की जास्तीत जास्त मदत मिळेल. आणि नॉर्मली लोकांचा एक नकारात्मकच बाबा असते की काही होणार नाही, म्हणजे कचरा आहे राहणार तो त्याचा, तर ते बदल काय नाही होणार वगैरे. तुमचा अनुभव काय सांगाल? खरं ह्याची सुरुवात परत लॉकडाऊनमध्येच झाली, कारण लॉकडाऊनमध्ये सगळं बंद होतं, पण स्वच्छता मात्र सगळीकडे चालू होती. सफाई कर्मचारी सगळे रस्त्यावरती होते. आणि मी लॉकडाऊनमध्ये मी पण एकही दिवस घरी थांबलो नाही. मी महानगरपालिकेच्या जवळच माझी साईट चालू होती, क्षेत्रीय कार्यालयाच्या समोरच माझी साईट चालू होती. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की सफाई कर्मचारी मात्र रोज काम करतायत. आणि मग मी तिथून त्यांच्याबरोबर थोडं सकाळी आम्ही वेळ द्यायला लागलो. पहिल्यांदा मी त्या रॅम्पवरती गेलो जिथं सगळा कचरा घेऊन टाकला जातो, आणि पाहिलं तर भयानक आहे सगळं. म्हणजे काय म्हणतो त्याला, पण एवढ्या घाण कचऱ्यामध्ये हे बिचारे लोक काम करतायत. आणि मग मी एक दिवस पूर्ण सगळ्या त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये बसून फिरलो, दारोदार कचरा उचलायचा. आणि मला ते अतिशय हे झालं की अरे म्हणजे आपण आता कचऱ्यासाठी काहीतरी म्हणजे हे केलं पाहिजे, काहीतरी आपण आपल्याकडून काय मदत आपण किंवा आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तर म्हटलं आपण पहिला आपला कचरा आपण जिरूया. आपल्या घराचा कचरा, ओला कचरा, सुका कचरा. आता आपण ओला कचरा तर बाहेर द्यायचा नाही, सुका कचरा आपण व्यवस्थित द्यायचा. आणि मग मी माझ्या टेरेसवरती पहिल्यांदा ओला कचरा जिरवायला सुरुवात केली 2020 साली. आणि मग ते महानगरपालिकेचे आमचे सॅनिटरी इन्स्पेक्टर संतोष भाईक म्हणून माझे खूप चांगले जवळचे अधिकारी आहेत, ते म्हटले की साहेब तुम्ही हे खरं जर ॲडॉप्ट केलं आहे, म्हणजे स्वतः सुरुवात केली आहे, तर आम्हाला एक अशा याची शासनाची हे आहे की एक स्वतः स्वच्छतेबद्दल अवेअरनेस असणारे माणसं आम्हाला पाहिजेत. आणि मग ती एक ऑनररी पोस्ट पण आहे. मग त्यांनी मला ते ॲज ए ऑफिशियली ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्यांनी महानगरपालिकेने मला अपॉइंट केलं. मी काय केलं की म्हटलं अरे कचरा खूप ठिकाणी पडतोय. मग मी काही ठिकाणी जिथं कचरा टाकतात लोक तिथं काही CCTV मी लावून दिले महानगरपालिकेला. 2 ठिकाणी मी स्वतः माझ्या खर्चाने CCTV लावून दिले. त्याच्यानंतर मग लोकांमध्ये आम्ही थोडं जनजागृती करायला लागलो की बाबा कचरा टाकू नका, किंवा कचऱ्याचं सेपरेशन कसं करायचं, गार्डन मग त्या कचऱ्याच्या गार्डनमधनं टेरेस गार्डन कसं करायचं, ह्या गोष्टी मग आम्ही करायला लागलो. महानगरपालिकेचे सगळे अधिकारी यायचे आमच्याबरोबर. वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जाऊन आम्ही लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली आणि त्याचा बऱ्यापैकी फरक पडला. आणि महानगरपालिकेला आम्ही जास्तीत जास्त मदत करतो की बाबा लोकांमध्ये अवेअरनेस बेसिकली यायला पाहिजे की स्वच्छता ही काय फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाही आहे, आपली पहिली जबाबदारी आहे. आपण कचरा करतो आणि तो कोणीतरी माणूस बाहेरचा उचलतो, भले त्याला पगार मिळतोय किंवा काय मिळतोय, पण आपण कसं कमीत कमी करू शकू याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस करतो. आणि मी त्यानंतर मी कधीही तक्रार केली नाही महानगरपालिकेकडे की बाबा हे असं होतंय. आपण जास्त असं लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करायचा आणि सोल्युशन पण आम्ही माझ्याकडं स्वतः करतोय. खूप लोक बघायला येतात, आम्ही करून पण देतो की बाबा अशा प्रकारे करा, त्यांना मदत करतो, हेल्प करतो. आणि प्रोफेशनली त्यांना शिकवलं जातं की कशाप्रकारे तुम्ही हे करायचं जेणेकरून त्याचा तुम्हालाही फायदा होईल आणि त्याची महानगरपालिकेला पण आणि ओव्हरऑल कचरा कमी होण्यामध्ये पण मदत होईल.
सर जे तुम्ही तुमच्या टेरेसवर केलं मी ते बघितलेलं आहे आणि खूप सुंदर झाड म्हणजे गार्डन तुम्ही तयार केलं, तिकडे औषधी वनस्पती वगैरे आहेत. तर ते जे तयार केलेलं आहे ओला कचरा जे तिथंच कंपोस्ट खत तयार करण्यासाठी, ते कसं बनवलं किंवा त्याची कल्पना कशी सुचली? आणि सामान्य आता बाकी खूप साऱ्या सोसायट्या आहेत, तर त्यांनी पण जर ते करायचं म्हटलं तर कसं करता येऊ शकेल त्यांना? काय आहे की आपला एक साधं सिम्पल आहे, एक ड्रम घ्यायचा आणि त्या ड्रममध्ये ते टाकायचं. त्याला एक सायंटिफिक हे आहे, कसं बनवायचं ते आम्ही व्हिडिओमधनं दाखवतो. पण आपला ओला कचरा आणि सुका कचरा दोन्ही पण, सुका म्हणजे झाडं पालं जे काय गार्डनमध्ये पडतात त्याच्यात टाकलं की त्याच्यामध्ये डिकम्पोजर टाकायचा, थोडासा डिकम्पोजर टाकायला लागतो आपल्याला त्यामध्ये, कारण नॅचरल प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतो. आणि आपल्याकडे घरामध्ये असल्यामुळे त्याचा वास येऊ नये, काय होऊ नये, नॅचरल प्रोसेसला थोडीशी एक्सकलेट करावं म्हणून ते केलं जातं. पण त्याचा खूप चांगला फायदा होतो आणि खूप चांगलं खत तयार होतं बेसिकली. ते थोडीशी एक प्रोसेस आहे, ती समजून घेतली की तो तयार होतो. त्याला काही अगदी काही तर रॉकेट सायन्स नाही आहे, पण थोडंसं त्याला अवेअरनेस असा आपल्याला असावं लागतो. बेसिकली ते सगळं म्हणजे मी सांगतो पण करते सगळी माझी मिसेस करते, म्हणजे ती महिला म्हणून आणि हे म्हणून ती खरं तर तिला गार्डनिंगचं ऑलरेडी आवड आहे आणि त्यामुळं तीच खरं तर सगळं हे करते. मी फक्त गाईड करायचं काम करतो. प्रॅक्टिकली ती ग्राउंडवर ती सगळं काम करते. खरंच मॅडमचा खूप मोठा रोल आहे यामध्ये. कारण काय की प्रत्येकाने जर मनावर घेतलं ना, बघा ना बाहेर एवढा कचरा साचतोय, सगळीकडे कचऱ्यांचे मोठे डंप यार्ड तयार झालेले आहेत वगैरे. प्रत्येकाने आपल्या परीनं थोडा जरी प्रयत्न केला सोसायटीत घरातल्या घरात, तर ते प्रमाण कमी होईल. कम्प्लीट पूर्णच कमी होणार होईल असं वगैरे नाहीये, प्रमाण कमी होईल. होतंय आता, लोक करतात पण आहेत. अजून थोडासा अवेअरनेस, म्हणजे मला असं वाटतं की अवेअरनेसची खूप गरज आहे. आपल्याकडं खरं ती सगळी व्यवस्था आहे पण लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे. जो अवेअरनेस येणं गरजेचं आहे की, आणि तुम्ही समजून घेतलं पाहिजे की बाबा मी जर, बऱ्याच वेळा काय होतं, मी एकट्याने नाही केलं तर काय फरक पडणार आहे, पण बराच हा विचार असतो. पण तुम्ही कचरा करणाऱ्यामधले आहात की कचरा न करणाऱ्यामधले आहात. बरोबर. जसं ते चिमणी ज्यावेळेला युद्ध चालू होतं आणि ते आग विसरूया आग लागली आणि चिमणी ह्याच्यातनं पण टाकत होती, त्यावेळेला तिला विचारलं की तुझ्या एवढ्याशाने काय होणार आहे. त्यावेळेला म्हणले ज्यावेळेला ह्या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला मी आग विझवणाऱ्यांमधली असेल, मी आग लावणाऱ्यांमधली नसेल. तसं आपण स्वच्छता करणाऱ्यामधले आहोत की अस्वच्छता पसरवणाऱ्यामधले आहोत, हे प्रत्येकाने खरं तर नक्कीच मनन केलं पाहिजे. हेच जर समजलं तर नक्कीच मोठा, म्हणजे तो स्मॉल गोष्टीमधून मोठा बिग चेंज नक्कीच येऊ शकतो. सर खरंच म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात तर त्या बघितल्यानंतर सुद्धा नक्कीच प्रेक्षक मला वाटतं की, कारण काय की लोकांना जोपर्यंत कुणी ते करणारा दिसत नाही तोपर्यंत त्यांना मोटिवेशन भेटत नाही. तुम्ही केलेलं आहे आणि तुमच्या घरी सिंहगड रोडला जे घर आहे तर तिथे येऊन तुम्ही ते बघू पण शकता, म्हणजे की ओला कचरा कशा पद्धतीने सरांनी तिथल्या तिथंच कुजवलेला आहे आणि तो उपयोगात आणलेला आहे. झाडांना त्याचं खत म्हणून त्याचा वापर होतोय. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी सरांच्या घरी नाही का तुम्ही भेट. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही ॲडॉप्ट केल्या तर खूप मोठा बदल आपल्यामध्ये होऊ शकतो. खरं याचं म्हणजे मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि मी स्वतः केल्यामुळं मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की बाबा हे होऊ शकतं. आणि प्रत्येकाकडे खरं तर तेवढी जागा आहे. सोसायटी असेल तर त्यांच्याकडे टेरेसेस आहेत, बंगला असेल तर त्यांच्याकडे टेरेस आहे. आज 1,500 2,000 स्क्वेअर फुटाचे फ्लॅट्स आहेत, त्यांच्याकडे टेरेस आहेत. तर सगळ्यांकडे आहे. नसेल तर पार्किंग आहे किंवा खरं तर खूप जागा आहे, म्हणजे जागेला काही इश्यू नाही आहे. नक्कीच खरंच म्हणजे जिथं कुठं शक्य आहे तर तिथं आपण हा उपक्रम आणि राबवला पाहिजे, प्रयत्न तरी केला पाहिजे. त्यातून आपल्याला नक्कीच काही ना काही त्याच्यातून आपल्याला चांगलंच भेटणार आहे. खूप छान गप्पा झाल्या, खूप सारी माहिती भेटली आज मला सुद्धा. आणि सर शेवटी मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा की हे जे सगळं तुम्ही सुरू केलं, पुस्तक वाचनामधून तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला खूप मोठा फायदा झाला आणि पुढं मग हे वाचन संस्कृती रुजण्यासाठी बुक क्लब वगैरे सुरू झालं. तर एकंदरीत म्हणजे आजच्या तरुणांना की तुम्ही काय संदेश द्याल, की कारण आजचा तरुण जो आहे तर त्यांना त्याच्या पद्धतीनं तो नाही का की प्रगती करतोय, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे, तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? खरं तर मी एका शिक्षकाचा मुलगा आहे आणि शिक्षण बेसिकली म्हणजे एज्युकेशन सिस्टम कशी इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे शाळांची क्वालिटीपासून मी म्हणेल की आज शाळांची परिस्थिती काय आहे आणि ती कशी इम्प्रूव्ह होईल. बेसिकली शिक्षक आणि विद्यार्थी, मला असं मी माझ्या त्या ग्रंथदूत पुस्तकामध्ये लिहिले आहे की मंदिराला ज्याप्रमाणे सोन्याचे कळस आहेत, सोन्याचे दरवाजे आहेत, तसे एखाद्या शाळेला
सोन्याचा दरवाजा असावा आणि एखाद्या ग्रंथालयालाही सोन्याचा दरवाजा आणि सोन्याचा कळस असावा, अशी माझी इच्छा आहे की तसं काहीतरी व्हायला पाहिजे. कारण ग्रंथालय बेसिकली म्हणजे मंदिरं, खूप मंदिरं झाली आहेत, म्हणजे प्रत्येक गावामध्ये 5-5, 6-6 मंदिरं आहेत आणि मंदिराला डोनेशन दिलं जातं, पण ग्रंथालयाला डोनेशन लोक कोणी देत नाहीत किंवा हे होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त पुस्तकांवरती भर दिलेला आहे आणि त्यांनी तेच म्हणले की एक मंदिर बांधलं तर 1000 भिकारी तयार होतात आणि एक पुस्तकालय बांधलं, एक ग्रंथालय बांधलं तर हजारो चांगले नागरिक तयार होतात. त्यामुळं माझा सगळ्या यंग जनरेशनला किंवा तरुण पिढीला हे आहे म्हणजे हे की पुस्तकं म्हणजे ग्रंथालय किंवा पुस्तकांसाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांमध्ये अवेअरनेस तयार करा. स्वतः तर वाचाच, पण अवेअरनेससुद्धा होणं गरजेचं आहे. कारण मागच्या एका जनरेशननी पुस्तकांकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचे काही रिपल्केशन्स आपल्याला दिसत आहेत. सोशल मीडिया फाईन, काय हरकत नाही, पण पुस्तकं किंवा ग्रंथ हे आपले बॅकबोन आहेत खरं तर. म्हणजे त्याच्यातच सगळं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आज जरी डिजिटलायझेशन वगैरे सगळं आलं असेल, पण मूळ सगळं हे पुस्तकांमधून आहे. त्यामुळे मी नक्की म्हणेल की पुस्तकांबद्दल आपल्याला प्रचंड रिस्पेक्ट असला पाहिजे. नुसता रिस्पेक्ट म्हणजे पुस्तकं नुसतं वाचून पण चालणार नाही आहे. आपण जे काय वाचणार आहोत ते आपण आचरणात आणलं पाहिजे. म्हणजे मी लिहून ठेवलं आहे की दररोज पुस्तकं ग्रंथ वाचणं गरजेचं आहेच, पण जे वाचलेलं आहे किंवा आपण वाचतो ते आपण रोजच्या रोज आचरणात आणलं पाहिजे. त्याचं रोजच्या रोज त्याचं प्रॅक्टिकलमध्ये आणलं पाहिजे. हाच मी खरं तर योगानं संदेश देईल. अतिशय महत्त्वाचा संदेश दिलेला आहे सर तुम्ही. आणि या पॉडकास्टच्या शेवटी खरंच मी सरांचे मनापासून आभार मानतो सर. तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून वेळ दिलात आणि आज या यूट्यूब पॉडकास्टच्या माध्यमातून तुमचं जे काम आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं ह्या पुस्तकांची चळवळ आणखी रुजवण्यासाठी प्रयत्न करताय ते नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आपले जे प्रेक्षक आहेत ते आणखी लोकांपर्यंत पोहोचवतील असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. मनापासून धन्यवाद.